गुन्हे शाखा कक्ष 6 ची मोठी कारवाई। 1,17,000चा गुटखा जप्त। मुख्य आरोपी गजाआड। नमस्कार, मी धनंजय पवार। मनपर वृत्त 24 तास या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। मुंबईमधील शिवाजीनगर परिसरात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पान मसाला व तंबाखू पदार्थाच्या बेकायदेशीर साठवणूक प्रकरणी गुन्हा उघडकीस आणत गुन्हे शाखेच्या कक्ष 6 पथकाने मुख्य आरोपीला अटक केली आहे। मोहम्मद गौस जरूर अहमद खान, वय वर्ष 43, राहणार गजानन कॉलनी, गोवंडी, मुंबई असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रमांक 350/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123, 223 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 चे कलम 26(2) आणि 30(2)A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटना अशी घडली की 16 जुलै 2025 रोजी पहाटे 2:30 लोटस कॉलनी, शिवाजीनगर येथील सार्वजनिक शौचालयाच्या छतावर गौस व त्याचा साथीदार सलमान बल्ब यांनी मोठ्या प्रमाणावर गुटखा व पान मसाला विक्रीसाठी साठवून ठेवलेले आढळून आला। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत 1,17,600 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। घटनेनंतर आरोपी फरार झाला होता। मात्र कक्ष 6 गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गौस हा सध्या नेरूळ, नवी मुंबई येथे लपून राहत असल्याचे समोर आले। यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चिकणे, सहाय्यक फौजदार देसाई, पोलीस शिपाई सरोदे व पोलीस हवालदार पाटील यांनी नेरूळ मधील सेक्टर 11 येथील अय्यप्पा मंदिराजवळ सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले। पोलिसी चौकशीत त्याने गुन्ह्यातील सहभाग कबूल केला असून त्याची वैद्यकीय तपासणी करून शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। आरोपी मोहम्मद गौस हा पूर्वीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला असून गुन्हा क्रमांक 565/2023 मध्ये भारतीय दंड विधान कलम 328, 188, 272 व 273 व अन्न सुरक्षा कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे। ही कारवाई प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या कार्यवाहीमुळे गुटखा विक्रीच्या साखळीला मोठा दणका बसला असून पुढील तपास पोलीस करत आहेत। नमस्कार।